नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे आज दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुम्हाला बिस्किटसारखी खुसखुशीत अशी भरपूर लेयर्स असलेली शंकरपाळी करून दाखवणार आहे। आणि ही शंकरपाळी करताना आज मी तुम्हाला इथे काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहे, ज्याने तुमची ही शंकरपाळी आहे ती हमखास खुसखुशीतच होणार आहे। त्यामुळे ही व्हिडिओ आहे ती कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम अचूक प्रमाणामध्ये ही शंकरपाळी आहे ती आज मी तुम्हाला इथे बनवून दाखवणार आहे। तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली ही लेयर्स वाली शंकरपाळी आहे ती इथे बनवण्यासाठी घेऊयात। तर ही शंकरपाळी करण्यासाठी मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे। त्यामध्ये मी एक चाळण ठेवून या चाळणमध्ये 150 ग्राम म्हणजेच 2 मोठी वाटी मैदा घेतलेला आहे। आता ह्या मैद्यामध्ये मी इथे 2 चमचे रवा घातलेला आहे। रवा घातल्याने आपली ही शंकरपाळी आहे ती एकदम खुसखुशीत अशी बनते। जो 0 साइज मधला रवा असतो तो आपल्याला इथे वापरायचा आहे। त्यामध्ये आता मी एकदम थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे। गोड पदार्थामध्ये मीठ घातल्याने त्या पदार्थाची जास्त चव वाढते, म्हणून आपल्याला थोडंसं इथे मीठ वापरायचं आहे। आता हे पीठ आहे ते आपल्याला इथे पूर्णपणे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारामध्ये मी हे पूर्ण पीठ आहे ते इथे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। या पिठामध्ये कुठेही पिठाचा खडा नाही राहिला पाहिजे याची काळजी घ्या। एकदम प्लेन पीठ आपल्याला इथे हवंय। आता इथे मी अर्धी वाटी म्हणजेच 50 ग्राम डालडा घेतलेला आहे। तुम्ही ते तूप देखील वापरू शकता। हे डालडा आहे ते आपल्याला इथे आता पूर्णपणे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। डालडा इथे छान एकदम कडकडीत गरम झाला की तो मी आता इथे पिठामध्ये घातलेला आहे। इथे मी 150 ग्राम पिठासाठी 50 ग्राम डालड्याचा वापर केलेला आहे। जर आपल्या इथे डालड्याचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळी आहे ती कदाचित तेलामध्ये विरघळली जाण्याची शक्यता असते, म्हणून डालड्याचं प्रमाण आहे ते एकदम योग्यच असलं पाहिजे। तुम्ही थोडा कमी डालडा वापरला तरी देखील चालेल, पण जास्त डालड्याचा वापर इथे करू नका, ज्याने शंकरपाळी तेलामध्ये आपली विरघळली जाईल। हा डालडा आहे तो मी लगेच इथे चमच्याने मिक्स करून घेतलेला आहे। आता या पिठामध्ये जे डालड्यामुळे झालेली गुठली आहे ती आपल्याला इथे हाताने व्यवस्थित फोडून घ्यायची आहे, ज्याने हे डालडा आहे तो पूर्ण या पिठाला व्यवस्थित लागला जातो आणि आपली शंकरपाळी आहे ती एकदम छान खुसखुशीत अशी बनते। मी इथे 2 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी तूप हे प्रमाण इथे वापरलेलं आहे। दिवाळीचा कोणताही पदार्थ करताना त्यामध्ये तूप किंवा डालडा आहे ते नेहमी गरम करूनच घाला, ज्याने आपला फराळाचा पदार्थ आहे तो हमखास खुसखुशीतच बनतो। त्यात मी आता इथे 50 ग्राम पिठी साखर घातलेली आहे। इथे पिठी साखरचं प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं कमी जास्त केलं तरी देखील चालेल। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पिठी साखरचं प्रमाण आहे ते इथे वाढवून घ्या। आता ही पिठी साखर आहे ती आपल्याला या पिठामध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अर्धी वाटी म्हणजेच 50 ग्राम पिठी साखरचा मी इथे वापर केलेला आहे। आता आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं दूध घालून हे पीठ आहे ते इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। जसं आपण नॉर्मली चपातीचं पीठ मळून घेतो तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे, पण हे पीठ आहे ते थोडंसं घट्ट असलं पाहिजे। मी इथे पूर्णपणे नॉर्मल टेम्परेचर मधलं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। जेवढी आवश्यकता लागेल तेवढंच आपण दूध यात वापरणार आहोत। आणि तुम्ही हे पीठ आहे ते जेवढं व्यवस्थित मळून घ्याल तेवढंच आपली ही शंकरपाळी आहे ती अतिशय उत्तम बनते। अशा प्रकारे एक 3 ते 4 मिनिटे तरी मी आता हे पीठ आहे ते इथे व्यवस्थित मळून घेते। जर का आपलं दुधाचं प्रमाण आहे ते या पिठामध्ये जास्त झालं तर आपण अशा वेळी त्यात एक्स्ट्रा मैदा ॲड करतो, ज्यामध्ये आपलं डालड्याचं मोहन आहे ते मिक्स झालेलं नसतं, त्यामुळे आपली शंकरपाळी आहे ती व्यवस्थित खुसखुशीत अशी बनत नाही। त्यामुळे अगदी थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ आहे ते इथे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटे मळून घेतल्यावरती आपले हे पीठ आहे ते आता इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ माझं किती प्रमाणात घट्ट आहे ते। चपातीच्या पिठापेक्षाही थोडंसं घट्ट असलं पाहिजे। इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, त्यातून अजूनही माझं 4 चमचे दूध आहे ते इथे पूर्ण शिल्लक आहे, म्हणजे मी इथे 4 ते 5 चमचे दूध वापरून हे पीठ इथे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पीठ आहे ते 1 ते 1.5 तास तरी झाकून ठेवायचं आहे, ज्याने या पिठामधला रवा आहे तो हलकासा फुलला जातो। मिनिमम 1 ते 1.5 तास तरी हे पीठ चांगलं झाकून ठेवा। आता इथे पूर्ण 1 तास झालेला आहे। आपलं हे पीठ आहे ते 1 तासानंतर हलकासं कडक झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे पुन्हा इथे मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला हे पीठ आहे ते खूपच जास्त कडक वाटत असेल तर पुन्हा या पिठामध्ये 1 चमचे दूध घालून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। हे पीठ आहे ते आता मी इथे वरवंट्याखाली थोडंसं ठेचून घेणार आहे,
ज्यामुळे हे पीठ आहे ते आपलं पुन्हा एकदम मऊ होईल आणि आपल्या शंकरपाळीला एकदम छान लेयर्स पडतात। अशा प्रकारे 1 ते 1.5 मिनिटे तरी आपल्याला हे पीठ चांगलं इथे ठेचून घ्यायचं आहे। माझं हे शंकरपाळीचं पीठ आता इथे पूर्णपणे रेडी झालेलं आहे। चपातीच्या पिठापेक्षा भरपूर असं घट्ट हे पीठ असलं पाहिजे। आता ह्या पिठाचे मी इथे 2 गोळे करून घेतलेले आहेत। आता इथे एक पिठाचा गोळा घेऊन त्याला मी इथे व्यवस्थित गोल आकार दिलेला आहे आणि जे उर्वरित पीठ आहे ते मी इथे झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते जास्त सुकलं नाही जावं म्हणून। एक इथे पिठाचा गोळा घेऊन तो मी आता इथे व्यवस्थित लाटून घेणार आहे। थोडीशी जाडसरच आपल्याला ही पोळी इथे लाटून घ्यायची आहे। जर तुम्ही ही पोळी आहे ती एकदम पातळ लाटून घेतली तर आपल्या शंकरपाळीला व्यवस्थित इथे लेअर पडल्या जाणार नाहीत। जर तुम्हाला वाटत असेल की हे पीठ पोळीपाटाला खूप जास्त चिटकत आहे तर तुम्ही एखादा प्लास्टिकच्या शीटवरती देखील हे पीठ इथे व्यवस्थित लाटून घेऊ शकता। आणि ही पोळी आहे ती इथे मध्ये मध्ये उचलून घेत राहा, जेणेकरून ती पोळीपाटाला जास्त चिकटली नाही जावी म्हणून। जर ही पोळी पोळीपाटाला जास्त चिकटली गेली तर आपण जेव्हा शेवटी शंकरपाळी ही काढून घेतो तेव्हा शंकरपाळी तुटली जाण्याची शक्यता असते। अशा प्रकारे ही पोळी आहे ती मी इथे लाटून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता माझी ही पोळी आहे ती अतिशय पातळही नाहीये आणि खूप जास्त देखील जाड नाहीये। आता ह्या पोळीची जी साईडची कडा आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। तुम्ही नॉर्मली जी ही कडा आहे ती शंकरपाळीमध्ये वापरली तरी देखील चालेल, पण त्याला व्यवस्थित शंकरपाळीचा आकार येत नाही, म्हणून मी ही कडा आहे ती इथे आधी सुरीने कट करून घेतलेली आहे। शंकरपाळी कट करताना तुम्ही इथे काचणीचा देखील वापर करू शकता, पण काचणीने शंकरपाळी पाडल्याने ज्याने शंकरपाळीची साईडची कडा असते ती थोडी दबली जाते, त्यामुळे आपली शंकरपाळी आहे ती इथे व्यवस्थित फुगली देखील जात नाही आणि त्याला व्यवस्थित लेयर्स देखील पडत नाहीत। त्यामुळे शंकरपाळी करताना नेहमी सुरीनेच कट करून घ्या। इथे शंकरपाळी आहे ती मी इथे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे। तुम्ही डायमंड शेपमध्ये देखील ही शंकरपाळी आहे ती इथे कट करून घेऊ शकता। आणि शंकरपाळी आहे ती नेहमी एकाच साईजमध्ये कट करून घ्या। जर शंकरपाळी आपल्या लहान मोठ्या झाल्या तर ज्या शंकरपाळ्या एकदम लहान साईजमधल्या असतात त्या तेलामध्ये आधी तळल्या जातात आणि ज्या मोठ्या साईजमधल्या असतात त्या कच्च्या राहण्याची शक्यता असते, त्यामुळे शंकरपाळी कधीही एकाच साईजमध्ये कट करून घ्या। अशा प्रकारे ही शंकरपाळी आहे ती मी इथे व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता ही शंकरपाळी माझी किती प्रमाणात जाड आहे ते। तशाच प्रकारे मी आता इथे अजून एका पोळीची शंकरपाळी इथे बनवून घेणार आहे। दुसरीकडे मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल एकदा का छान कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला स्लो करून एक एक करून ह्या शंकरपाळी आहेत त्या ह्या तेलामध्ये घालायच्या आहेत आणि पूर्ण मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे तेलामध्ये छान तळून घ्यायच्या आहेत। जर का गॅसची फ्लेम तुम्ही वाढवून घेतली तर आपली शंकरपाळी आहे ती वरतून लगेच करपली जाईल आणि आतून कच्ची राहण्याची शक्यता असते। त्यामुळे शंकरपाळी तळताना नेहमी फ्लेम आहे ती एकदम मीडियमच ठेवा। जेवढं तुम्ही मीडियम फ्लेमवरती ह्या शंकरपाळी तळून घ्याल तेवढेच ते अतिशय खुसखुशीत बनतात। खूप जास्त शंकरपाळ्या एकसाथ बनवून नका ठेवू। एकदा का 2 पोळीच्या शंकरपाळ्या बनवून झाल्या की लगेच त्या तळण्यासाठी घ्या, नाहीतर शंकरपाळ्या हवा लागून सुकल्या जाण्याची शक्यता असते, ज्याने ते आपल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये फुलल्या जात नाहीत। जसं आपलं नॉर्मल बिस्किटचा कलर असतो तशा कलरमध्ये येण्यापर्यंत आपण ही शंकरपाळी आहे ती इथे तळून घेणार आहोत। मिनिमम 7 ते 8 मिनिटे तरी आपल्याला ही शंकरपाळी तळण्यासाठी पूर्ण टाइम लागतो। तुम्ही इथे पाहू शकता अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्येच माझ्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या आता इथे फुलून छान वर आलेल्या आहेत। आणि शक्य झालं तर शंकरपाळी तळताना थोड्या कमी प्रमाणातच एका टाइमला कढईमध्ये घाला, कारण की शंकरपाळी एकदा का फुलली गेली की कढईमध्ये व्यवस्थित जागा होत नाही। माझं इथे तेच झालेलं होतं की शंकरपाळ्यामुळे माझी ही कढई आहे ती खूप जास्त भरलेली आहे, त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणातच ह्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे तेलामध्ये तळून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता एकदम सुंदर या शंकरपाळीला माझ्या इथे लेयर्स पडायला लागलेले आहेत। मध्ये मध्ये ह्या शंकरपाळ्या आहेत त्या इथे फ्लिप करून घेत राहा, म्हणजे त्याची दोन्ही साईड आहे ती इथे व्यवस्थित तळली जाईल। अशा प्रकारे एक पूर्ण 7 ते 8 मिनिटे तळून घेतल्यावरती या शंकरपाळीला इथे छान बिस्किट रंग आलेला आहे। आता ही शंकरपाळी आहे ती मी इथे तेलामधून काढून घेते। शंकरपाळी एकदा का तेलामधून काढून झाली की लगेच ती खाण्यासाठी घेऊ नका। शंकरपाळी गरम असल्यामुळे तुम्हाला ती थोडीशी आतून नरमच जाणवेल। ही शंकरपाळी आहे ती रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करून घ्या, त्यानंतरच ती खाण्यासाठी घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल की आपली शंकरपाळी किती बिस्किटसारखी खुसखुशीत अशी झालेली आहे ते। तुम्ही इथे पाहू शकता माझ्या शंकरपाळीवरती किती सुंदर अशा लेयर्स पडलेल्या आहेत त्या। आपण ह्यात रवा वापरलेला आहे आणि गरम तुपाचं मोहन घातलेलं होतं आणि हे पीठ आहे ते वरवंट्याखाली ठेचून घेतलेलं होतं, त्यामुळे आपली ही शंकरपाळी आहे ती एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे। मी तुम्हाला ह्यातील एक शंकरपाळी आहे ती इथे फोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की ही शंकरपाळी किती प्रमाणात खुसखुशीत अशी झालेली आहे ते।
तुम्ही इथे पाहू शकता किती इझिली ही शंकरपाळी आहे ती फुटली जात आहे. याचा अर्थ एकदम खुसखुशीत अशी आपली ही शंकरपाळी इथे रेडी झालेली आहे. तुम्ही ह्या टिप्स वापरून ही शंकरपाळी आहे ती ह्या दिवाळीच्या सणाला जरूर ट्राय करा. तुमची शंकरपाळी आहे ती हमखास खुसखुशीत आणि लेअर्सवालीच बनेल. तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या व्हिडिओबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.